नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है और मैं इस वक्त आपके साथ रुचा सिंह। खबर नांदेड़ से है, जहां किनवट माहौर विधानसभा क्षेत्र में महाविकास अघाड़ी के आमदार प्रदीप अजी नाइक भारी बहुमत से जीतेंगे, ऐसा कहा जा रहा है। इस बार जनता बदलाव चाहती है। किनवट माहौर विधानसभा क्षेत्र में अब की बार माजी आमदार महाविकास शरद पवार गुट के प्रदीप अजी नाइक काफी वोटों से जीत हासिल कर सकते हैं। मतदाताओं का आशीर्वाद उनके सर पर है। प्रदीप अजी नाइक सरल स्वभाव के इंसान हैं, इसलिए अब की बार जनता उनके ऊपर विश्वास कर रही है। वहीं कल किनवट में एक सभा हुई, उस सभा में हजारों की संख्या में लोगों का जमावड़ा था। आता बघा, किनवट माहूर विधानसभेची सगळीकडे आता चावल लागलेली आहे। आपापल्या गटाचे जे कार्यकर्ते आहे गाव खेडो पाडी जाऊन आपल्या मतदारांना लोभवत आहेत की आम्हाला मतदान करा। त्यापैकी आपले माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या पत्नी सौ बेबीताई मालवाडा या गाव आलेले आहे आणि त्यांची लोकांच्या भावना काय आहे, प्रदीपजी आमदार नाईक त्यांच्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांच्याबद्दल बेबीताई यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊ। याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? लोकांची प्रतिक्रिया काय आहे? लोकांची प्रतिक्रिया हे आहे, मी घरोघरी दारोदारी फिरत आहे, सर्वांना विनंती करत आहे। ते ना म्हणत आहे आम्हाला या सरकारमधून काही भेटलं नाही, आम्ही खूप त्रस्त आहोत। याच्यासाठी आम्ही घरोघरी दारोदारी जाऊ आणि यांना भेट देत आहोत आणि आम्ही प्रचंड मता निवडून आणले तर आम्ही यांचे काम करू। या करून यांना खूप ह्याच्यासाठी प्रदीप नायकासाठी आम्ही घरोघरी दारोदारी फिरत आहोत। बेरोजगारी लोक तरस्त आहे, यांच्यासाठी आपल्याला खूप करायला नवा चेहरा पाहिजे। याच्यासाठी आपण यांना खूप भरपूर मतानं आणूया, प्रदीप नायकला विजय करूया, हेच माझं सांगणं आहे। लोकांना काही खुशी नाही, खूप दुःखी आहे, खूप त्रस्त आहे। त्यांना एकच आहे, आम्हाला प्रदीप नायकच पाहिजे। याच्यासाठी आम्ही त्यांना रोज जाऊन घरोघरी दारोदारी विनंती करत आहोत की तुम्हाला पाहिजे तर भरपूर मतांनी निवडून द्या, हेच माझी विनंती आहे। समजा आमदार आपले प्रदीपजी नाईक निवडून आले तर तुम्ही जनतेसाठी काय करू शकता? जनतेसाठी जे आपलं काम सिलेंडर आहे, महिलांसाठी रोजगार आहे, शेतकऱ्यांचं समजा कर्जमाफी आहे, तर एवढं सगळं नाईक साहेब करतील। म्हणूनच आम्ही नाईक नवा चेहरा पाहिजे। आणि जे आपले पहिलेचे लोक आहेत, खरोखर कधी कोणत्या गावात गेले पण नाही आहे, त्यांचं 5 वर्ष त्या गावात पाय पण नाही आहे, तरी प्रदीपजी नाईक ते कामावर नसतानासुद्धा गावोगावी गेलेले आहे। हे आपल्याला म्हणायचं आहे, ते आले म्हणजे आपले कर्जमाफी होईल, गॅस वगैरे कमी जास्त होत आहेत, आपल्याला व्यवस्थित भाव मिळेल मालाला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला साहेबामुळे फायदा होईल। गावात काय लाईट, नळ, लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही त्या लाडकी बहीणच्या योजनेला 1.5 मिळतात, प्रदीप नाईक जे आले तर आपल्याला 3 मिळू शकतात। तर तुम्ही त्या माणसाला भरघोष यश द्या आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा, हेच माझे 2 शब्द। आता 5 वर्षे अजय भीमरावजी केराम आमदार होते, त्यांच्या काळामध्ये म्हणतात विकास झाला, तर तुम्हाला काय विकास झाला असं वाटते? आम्हाला तर काहीच विकास झाल्यासारखं वाटत नाही। आमच्या गावाला तर भीमरावजी कधी आलेही नाही आणि कोणती योजना दिलीही नाही। जे योजना आहे ते प्रदीपजी नाईक त्यांचीच योजना आहे आणि याही पुढे नाईक साहेब निवडून आले काय नाही आले काय, नाईक साहेबांचा आमच्या गावावर आशीर्वाद आहे। पण नाईक साहेब यावर्षी भरपूर मताने निवडून येणार। तुतारीचा विजय असो, विजय असो, विजय असो। वर्ग खेडोपाडी फिरत आहे आणि 5 वर्षामध्ये आपलं भीमरावजी केराम यांनी गाव खेड्यावरती रस्ता, पाण्याची समस्या कोणत्याच प्रकारची करणे अशी महिलांची अशी त्यांची तक्रार आहे। तरी बी 5 वर्ष राहून सत्तेतसुद्धा असून त्यांनी काही केलेलं नाही। माझे आमदार सत्तेत नसतानासुद्धा खेडोपाडी टँकरनं पाणी पुरवलं त्यांनी। गोरगरिबाच्या समस्या महिलांनी जिल्हा परिषदला जाऊन मान्य समाधान उपाध्यक्ष असताना मशीनसुद्धा दिल्या त्यांनी, पेटी रोजगार हमीचे दिल्या, हे सर्व त्यांनी काही नसतानासुद्धा केलेलं। त्यामुळे सगळं खेडोपाड्यातली जनता प्रदीप नाईक यांनाच निवडून देण्याचा त्यांनी मनात विचार धरलेला आहे आणि येणाऱ्या आता 23 तारखेला प्रदीप नाईक यांचा विजय होईल असं या सर्व महिलांचं माहूर किनवट विधानसभाच्या किनवट आणि माहूर सर्वांचे एकच मत आहे की आम्हाला नेता सरळ स्वभावाचा पाहिजे। अर्ध्या रात्री जरी घरी गेलो प्रदीप नाईकाच्या, आम्ही त्यांच्या दुंडीतली अर्धी भाकर खाऊ शकेल, चहा पाणी होऊ शकेल। 5 वर्षामध्ये आम्ही आमदारचे बी पाहिले, आमदार जे आता रेग्युलर होते त्यांच्यासुद्धा आम्ही दारावर गेलो तर म्हणतात साहेब घरी नाही बाहेर जाणार, अशी या महिलाची काय म्हणणं आहे? प्रदीप नाईकाच्या घरी आपण अर्ध्या रात्री जरी गेलो तरी त्यांच्या धर्मपत्नी उठून आपल्याला जे पाहिजे
जे आवश्यकता आहे आपल्याला त्या आवश्यकतेची पूर्तता करतात बेबीताई। हां हाँ, सी न्यूज रिपोर्टर गणेश खड़से, दिल्ली। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।